श्री स्वामी समर्थ. खरी भक्ती आणि चांगले कर्म आयुष्य बदलू शकतात. स्वामी समर्थ सांगतात, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी जर मनापासून समजली तर तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आजच्या काळात लोक देवावर विश्वास ठेवतात, पण देवापेक्षा जास्त विश्वास लोकांच्या कौतुकावर ठेवतात. दान केलं तर फोटो हवा आहे आणि मदत केली तर लोकांनी नाव घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं. भक्ती केली तर जगाने पाहावं. पण स्वतःला एक मनापासून प्रश्न विचारा, जर कोणी पाहणारच नसेल तरी तुम्ही चांगलं काम कराल का? नाही, कारण खरी भक्ती आणि खरी परीक्षा येथेच असते. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, सेवा करायची असेल तर वेळ पाहू नकोस, आणि प्रसाद घ्यायचा असेल तर त्याची तू चव पाहू नकोस, आणि सत्संग करायचा असेल तर कोणतीही जागा पाहू नकोस, फक्त वेळ बघ. कारण भक्ती ही बाहेरून दिसणारी गोष्ट नाही, ती आतून जाणवणारी भावना आहे. आज आपण छोट्या गोष्टीवर दुःखी होतो. कोणी बोललं तर वाईट वाटतं, कोणी साथ सोडली तर तुटून जातो, आणि कोणी अपमान केला तर रातभर झोप लागत नाही. पण विचार करा, जे झाड मोठं होतं त्यालाच वादळ जास्त येतात. म्हणजेच जो माणूस आयुष्यात पुढे जातो त्यालाच परीक्षा जास्त द्याव्या लागतात. कधीकधी आपण मनापासून चांगलं करतो, पण बदल्यात आपल्याला फसवणूक मिळते. मदत केली तर लोक विसरतात, प्रेम दिलं तर लोक फायदा घेतात, आणि मग आपण म्हणतो आता मी कोणासाठी काहीच करणार नाही. पण नाही, तुमचं चांगुलपण लोकांसाठी बदलू नका, कारण कर्माचं फळ लोक देत नाहीत तर वेळ देते आणि देव देतो. आज तुम्ही कोणासाठी चांगलं केलं तर कदाचित उद्या संकटात देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात तुमच्यासाठी उभा राहील. हे आयुष्य खूप छोटं आहे. द्वेष करून काही मिळत नाही, अहंकार ठेवून मनशांती मिळत नाही, आणि दिखावा करून सुख नाही. पण मनापासून केलेली सेवा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म आयुष्य सुंदर बनवतात. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन मला काय सांगतंय ते मनापासून ऐकायचं. दुसऱ्यांना मदत करायची, आईवडिलांचा आदर करायचा, आणि देवावर मनापासून विश्वास ठेवायचा, आणि आपली मेहनत कधीही सोडायची नाही. मेहनत करत राहायचं, कारण खरी भक्ती ही दाखवण्यासाठी नसते, ती स्वतःला बदलण्यासाठी असते. जर हा विचार मनाला भिडला असेल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ बोला, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.